नमस्कार, मी दीपिका. माझ्या चॅनलला तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला चीज पास्ता, शेजवान चीज पास्ता बनवून दाखवणार आहे. त्यासाठी प्रथम मी पास्ता धुवून स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून मी ते गरम पाण्यामध्ये शिजण्यासाठी टाकलेलं आहे. कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे. त्यात थोडे मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं आहे पास्त्यामध्ये, म्हणजे तेल टाकल्यामुळे पास्ता कसे सुटसुटीत होतात. पास्ता शिजून झालेला आहे. 10 मिनटं झाली आहेत. पास्ता 10 मिनटं शिजवून घेतला. त्यानंतर मी स्ट्रेन केला आहे. आता एका कढईत मी तेल टाकलं आहे. कढईत तुम्हाला हवं तेवढं तेल घ्या. मी तेल जास्त वापरत नाही, मला जेवणात तेल जास्त लागत नाही म्हणून मी कमी टाकलेलं आहे. त्यामध्ये मी आता लसूण किसलेली लसूण मी त्यात टाकलेली आहे. कांदा ॲड केला आहे. कांदा व्यवस्थित तो परतून घेतला आहे मी. कांद्यामध्ये सुद्धा तुम्हाला किंचित मीठ टाकायचं असेल तर कांदा व्यवस्थित शिजतो. कधी लक्षात ठेवा, कांदा लवकर शिजायचा असेल तर त्यात थोडंसं मीठ टाकायचं. तो कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा आता व्यवस्थित लाल झालेला आहे बघा. परतून घेतल्यानंतर कांदा व्यवस्थित लाल करून घेतला आहे मी, हे पहा. त्यानंतर त्यामध्ये मी चिरलेला टोमॅटो ॲड केलेला आहे. व्यवस्थित टोमॅटो ॲड केला आहे. आता टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत टोमॅटो पूर्ण गळला पाहिजे या कांद्यामध्ये. टोमॅटो जेवढा गळेल तेवढा पास्ता सुंदर लागतो. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं टोमॅटोमध्ये, जेणेकरून पास्त्याला चांगली चव येईल. आता यात सगळं शिजल्यानंतर, टोमॅटो गळल्यानंतर त्यामध्ये मी शिमला मिरची ॲड केलेली आहे. शिमला मिरची जास्त शिजवायची नाही पास्त्याला, हे लक्षात ठेवा. त्याचे मेंट करायचं नाही. आता मी यामध्ये शेजवान चटणी टाकलेली आहे. या शेजवान चटणीमध्ये आलं, लसूण आणि लाल मिरची टाकलेली आहे. ही मी विकतची टाकलेली आहे, पण आपण शेजवान चटणी घरी बनवतो. ऑरिगेनो, पास्त्यामध्ये ऑरिगेनो नसेल तर पास्त्याला टेस्ट येत नाही. ऑरिगेनोची बॉटल डीमार्टला मिळते, ती तुम्ही आणा. आता पास्ता व्यवस्थितपणे मी ढवळून घेतला आहे. बघा किती कलर सुंदर आला आहे. तुम्हाला जर वेगवेगळे मसाले हवे असतील तर ते ॲड करा तुम्ही. मी बटरही थोडा टाकलेला आहे. तुम्हाला कुठले हर्ब्स हवे आहे ते हर्ब्ससुद्धा तुम्ही टाकू शकता. गाजर टाकू शकता याच्यामध्ये, जसं हवं तसं. आता पास्ता माझा रेडी आहे. मी आता याच्यावर चीज किसून टाकत आहे. चीज किसून टाकून तो व्यवस्थित ढवळून घ्यायचा. नॉर्मल चीज घ्यायचं आपलं. किती सुंदर कलर आलेला आहे पहा. दिसायला इतकं सुंदर दिसतंय की गरम गरम खावासा वाटतो. तो व्यवस्थित ढवळला की आपल्याला ते सर्व करायचं आहे. पास्ता माझा रेडी आहे. माझं चॅनल आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पास्ता खायला या आता तुम्ही. हे बघा, मी पास्ता सर्व करते आहे. किती सुंदर टेक्स्चर आहे बघा. पास्ता एकदम सुटसुटीत झालेला आहे आणि खूप टेस्टी झालेला आहे. वरून मी सर्विंगसाठी चीज किसून देत आहे, म्हणजे अजूनही पास्त्याला टेस्ट येते. चला तर मग तुम्ही पण या पास्ता खायला. धन्यवाद.